श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 33वा राम लक्ष्मणाची शरबंधातून सुटका. ओम श्रीराम. श्रीराम व लक्ष्मण शरबंधाचा मान ठेवण्यासाठी नाटक करून स्वतःच शरबंधात बंदिस्त होतात व प्रेतवत निपचित पडतात. हे पाहून विभीषण घाबरून जातो व सुग्रीव व हनुमंताकडे येऊन सर्व वृत्तांत सांगतो. मग ते तिघेही सर्व वानर सेनेची चौकशी करत फिरत आहे, कारण सर्व वानर सेनाच त्या शरबंधात घायाळ होऊन बेशुद्ध पडलेली आहे. एके ठिकाणी त्यांना जांबवंत अर्धवट बेशुद्धी अवस्थेत पडलेला दिसला. तो वेदनांनी विव्हळत होता. तेव्हा विभीषणाचा आवाज ऐकून जांबवंत विभीषणास विचारतो की, मला अगोदर हे सांग की हनुमंत कुठे आणि कसा आहे. अरे, हनुमंताने जंबूमाळी अखयासहित 80,000 राक्षस मारले व लंका दहन करून 14,000 बनकर मारले. तेव्हा विभीषण म्हणतो की, अरे, हे जे सर्व आपण ज्यांच्याकरिता करतो आहे त्या श्रीराम व लक्ष्मणाची चौकशी करायची सोडून व ते कसे आहेत हे विचारायचे सोडून तू हनुमंत व त्याचा प्रताप याची चौकशी का करत आहेस. तेव्हा जांबवंत म्हणतो की, अरे, हनुमंत हा वानर सेनेचा प्राण आहे आणि असा हा हनुमंतच जर का गतप्राण झाला तर या शरबंधनातून समस्त वानर सेना आणि श्रीराम व लक्ष्मणाला कोण सोडविल. आता आपण या अध्यायाचा जो उर्वरित भाग आहे तो आपण पुढच्या भागात पाहणार आहे. हा अध्याय खूप मोठा आहे, तर याचे पुढच्या भागात आपण पाहूया. आता याचं सार आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया. इथे कथेमध्ये श्रीराम व लक्ष्मण आणि समस्त वानरसेना त्या शरबंधनात घायाळ होऊन बेशुद्ध पडलेले आहे. अर्थात येथे एक महत्त्वाची गोष्ट अशी की राम, लक्ष्मण आणि हनुमंत या शरबंधात कधीच बंदिस्त होऊ शकत नाही, कुठल्याच पाशात बंदिस्त होऊ शकत नाहीत. कारण प्रभू श्रीराम स्वतः परब्रह्माचा अवतार आहेत, लक्ष्मण हे शेषाचा अवतार आहेत आणि श्री हनुमंत सुद्धा साक्षात रुद्र किंवा शिवाचा किंवा परब्रह्माचाच अवतार आहे. त्यांच्यावर कुठलेही पाशाचं बंधन होऊ शकत नाही. आणि विशेष करून हनुमंतांना तर ब्रह्मदेवांनी वरदान दिलेलं आहे की तुला कुठल्याही पाशाचं बंधन होणार नाही. अगदी ब्रह्मपाशाचं सुद्धा, काळपाशाचं सुद्धा जे सप्तपाश आहेत ना, त्या सप्तपाशापैकी कुठल्याही पाशाचं बंधन होणार नाही. परंतु इथे श्रीराम आणि हनुमंत त्या शरबंधात
बंदिस्त होण्याचं नाटक करतात, कारण त्या शरबंधाला सन्मान द्यायचा आहे. कारण ते शरबंधन म्हणजे हे इंद्रजिताचं कर्तृत्व नव्हे, तर ते त्याला जे वरदान मिळालेलं आहे ब्रह्मदेवाकडून, आणि त्या वरदानाला सन्मान द्यायचा म्हणून श्रीराम व लक्ष्मण त्या शरबंधात बंदिस्त होतात. परंतु त्यामुळे इतर जी वानरसेना आहे ती मात्र बेशुद्ध होऊन, विव्हळ होऊन बेशुद्ध पडलेली आहे. आणि हे सगळं पाहिल्यानंतर बिभीषण मात्र घाबरून जातो. कारण बिभीषणाला असं वाटतं की आता इथे जर श्रीराम व लक्ष्मण जर मृत पावले तर कसं व्हायचं, सीतामातेंचा शोध कसा घ्यायचा, सीतामातांची सुटका कशी करायची, रावणाचा मृत्यू कसा होणार, इंद्रजिताचा मृत्यू कसा होणार. आणि मग तो सगळ्यांचा शोध घेत जिथे सुग्रीव आणि हनुमंत होते तिथे आलाय आणि त्यांना ही सगळी कहाणी सांगतोय की आता असं झाले, आता करायचं काय. मग ते सगळे फिरत वानरसेना पाहत आहेत, सगळे फिरत आहेत, तर त्यांना एके ठिकाणी जांबवंत अर्धवट बेशुद्ध अवस्थेत सापडतो. ती जांबवंताजवळ येतात आणि बिभीषणाचा आवाज ऐकल्यानंतर, कारण बिभीषणाने जांबवंतांना आवाज दिल्यानंतर जांबवंत पहिला प्रश्न विचारतो की मला पहिलं हे सांग की हनुमंत कसा आहे. तेव्हा हे ऐकल्यावर बिभीषण आश्चर्यचकित होतो की अरे, हा आपण हे सगळा जो खटाटोप चाललेला आहे युद्धाचा, तो श्रीरामांच्या करता, त्या श्रीराम व लक्ष्मणाची चौकशी करायची सोडून हा जांबवंत हनुमंताची का चौकशी करतोय. तेव्हा जांबवंत म्हणतो की अरे, हा हनुमंत म्हणजे वानर सेनेचा प्राण आहे, आणि हा हनुमंत जर का गतप्राण झाला तर इथंच आपण युद्ध हारलो. म्हणजे हनुमंत रामायणाचा, वानर सेनेचा प्राण आहे, म्हणजेच रामायणाचा प्राण आहे. जर का हनुमंतांना रामायणातून वगळलं तर रामायण निष्प्राण होईल. आणि आपण जर संपूर्ण रामायण व्यवस्थित ऐकलं, व्यवस्थित पाहिलं, व्यवस्थित चिंतन मनन केलं ना, तर लक्षात येईल की हनुमंताचं रामायणामध्ये किती महत्त्व आहे. खूप खूप पुढे द्रोणागिरी पर्वत आणणे, लक्ष्मणाला शक्ती लागल्यानंतर लक्ष्मणाला जिवंत करणे, अहिमही रावणाच्या वेळेला जेव्हा अहिरावण मरत नाही तेव्हा हनुमंतांनी जे कार्य केले, असं अनेक अनेक अशी कार्य आहेत की आपल्याला रामायणात सुद्धा ती व्यवस्थितपणे समजून घेता येत नाही. रामायणाच्या नंतर सुद्धा हनुमंतांचं कार्य आहे. स्वामी विद्यानंद म्हणतात की हनुमंतांचं कार्य हे त्रेतायुगात किंवा द्वापार युगात किंवा कलियुगात संपलेलं नाही, तर त्यांचं कार्य त्याच्याही अगोदर होतं, त्या त्रेतायुगातही होतं आणि पुढेही अखंडपणे चालू राहणार आहे. हनुमंतांच्या कार्याची नोंद मला वाटते खऱ्या अर्थाने आपण घेऊ शकत नाही, आपल्या आवाक्याबाहेरची गोष्ट आहे ही. जेव्हा रावणाचा वध होतो आणि मंदोदरी खूप विलाप करते, खूप चिडते, खूप क्रोधायमान होते, आणि मंदोदरी ही महान अशी पतिव्रता होती. आणि हनुमंतांच्या जेव्हा लक्षात येतं की आता ही क्रोधायमान झाली, तेव्हा हनुमंत तिच्यासमोर त्रिजटेचं रूप धारण करून हजर राहतात. कारण तिला शूर्पणखेने मंदोदरीला पेटवलेली असते की तू एवढी महान पतिव्रता असून तुझा नवरा रामाने मारला, तू रामाला शाप दे. तेव्हा मंदोदरी सुद्धा चिडते, क्रोधायमान होते, आणि आता ती रामाला शाप देणार. तेवढ्यात हनुमंत तिथे त्रिजटेचं रूप धारण करून तिच्या समोर येतात आणि मंदोदरीला म्हणतात, हे मंदोदरी, तू चिडलीस अगदी बरोबर आहे, तू क्रोधाने लालबुंद झालीस हे अगदी बरोबर आहे, कारण तुझ्या नवऱ्याला रामाने मारलं अगदी बरोबर आहे. परंतु तू रामाला शाप देऊ नकोस, कारण ह्या मागे सगळं कर्तृत्व हे हनुमंतांचं आहे. तू हनुमंताला शाप दे, कारण हनुमंत जर नसता तर राम रावणाला मारू शकणार नाही. हे ती त्रिजटा झालेले हनुमंत मंदोदरीला सांगतात.
मग ती मंदोदरी चिडते आणि हनुमंताला शाप देते. आणि तो शाप दिल्यानंतर हनुमंत त्रिजटेचं रूप सोडून प्रगट होतात. तेव्हा समोर हनुमंत पाहिल्या मंदोदरीला सुद्धा प्रश्न पडतो की हे हनुमंताने त्रिजटेचं रूप घेऊन हे असं का सांगितलं. म्हणजे मला काय सांगायचं आहे की हनुमंतांचं कार्य इतकं महान होतं की तो शाप आपल्या प्रभूला देता कामा नये. तो शाप मी माझ्यावर घेईल. आणि हे हनुमंतांचं वैशिष्ट्य आहे. हे हनुमंताने रामायणात करून दाखवलेलं आहे की श्रीरामावर कुठलाही संकट येवो, कुठलीही गोष्ट येवो, श्रीरामांना त्यात अडकू द्यायचं नाही. प्रभू श्रीरामाचं कार्य हेच हनुमंताच्या जीवन ध्येयाचं कार्य. आणि ते श्रीराम असतानाच नव्हे, आजही प्रभू श्रीरामांचं कार्य हनुमंतच करतात. म्हणून स्वामी विद्यानंद म्हणतात की तुम्हाला जर श्रीराम हवा असेल तर तुम्ही हनुमंताची भक्ती करा. हनुमंत तुम्हाला श्रीरामापर्यंत नेऊन पोहोचवतील. श्रीरामापर्यंत जाणे महाकठीण, परंतु जर तुम्ही हनुमंतांची भक्ती केली ना तर हनुमंत तुम्हाला श्रीरामापर्यंत घेऊन जातील. आणि हनुमंत हे जगातील सर्वश्रेष्ठ महान भक्त आहेत. श्री तुकाराम महाराज म्हणतात, शरण शरण हनुमंता, तुम्हा आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावाव्या सोबत. असे हनुमंत आहे. म्हणून हनुमंत हे रामायणाचा प्राण आहे. हेच या अध्यायातली या भागाचं सार आहे. आता राहिलेला भाग आपण पुढल्या भागात पाहूया. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत. ब्रह्मार्पणमस्तु.